पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण शरद पवारांनी ठाकरे गटाचे नेते त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। आणखी एक मोठी बातमी, राज सोबत असतील तर काँग्रेस तुमच्या सोबत नाही। मुंबई काँग्रेसने उद्धव ठाकरेंना हा निरोप पाठवल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे राज सोबत असतील तर काँग्रेस तुमच्या सोबत येणार नाही अशी भूमिका सातत्याने काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून घेतली जात होती आणि आता मुंबई काँग्रेसने उद्धव ठाकरेंना हा निरोप पाठवल्याची माहिती समोर येते। तर महाविकास आघाडीचं काहीसं चित्र आता स्पष्ट होऊ लागल्याचं दिसू लागले। जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र या ठाकरेंना काँग्रेसचा कुठलाही पाठिंबा नसेल असं काँग्रेस नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। हायकमांडशी चर्चा चालू आहे, वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे। त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आपण पाहतोय की एकीकडे आता राज सोबत असतील तर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही असा निरोप काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलाय। आगामी काळात कशी समीकरण बदलू शकतात? आपण बघितलं होतं की 2024ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा महाविकास आघाडीमध्ये खास करून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जे आहे ते अंकिता खूप चढाओढ पाहायला मिळाली होती। अंतर्गत इतका त्यांचा वाद होता जागा वाटपावरून की अनेक जागा ज्या आहेत ते जागा वाटपामुळे ज्या आहेत त्या रखडल्या होत्या, उशिरा त्यांनी जे आहे ते घोषित केल्या होत्या। अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस जी आहे ती आमने सामने होती आणि अशामध्ये जे आहे ते ह्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल की काय अशी भीती जी आहे ती शिवसेनेला पण आहे आणि काँग्रेसला पण आहे। आणि त्याचमुळे एकूण काँग्रेसची आतापर्यंतची राजकीय भूमिका आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका किंवा एकूण शिवसेनेची भूमिका जी आहे त्यामध्ये नेहमी एक वेगळ्या प्रकारचा सूर जो आहे तो पाहायला मिळाला। 2019 मध्ये भलेही जी आहे ती महाविकास आघाडी निर्माण झाली असेल, मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत आणि खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सांगलीची जागा बघितली की आमने सामने होते शिवसेना आणि काँग्रेस जी आहे ती आमने सामने होती आणि तोच प्रकार जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या जागा वाटपामध्ये पण आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळाला। पण आता मात्र काँग्रेस जी आहे ती कडक भूमिका घेताना पाहायला मिळते आणि काँग्रेसने त्यांची भूमिका जी आहे ती ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आगामी काळात आता महाविकास आघाडीची समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।